प्रेक्षको नमस्कार, मी दिशा. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. कोपरगाव शहरातील सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या भूमिपूजनावेळी झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून यापूर्वी काळे गटाने पत्रकार परिषद घेत कोल्हे गटावर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देत गुरुवारी कोल्हे गटाने भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत काळे गटाचे आरोप फेटाळून लावत जोरदार पलटवार केला. पत्रकार परिषदेत बोलताना कोल्हे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की प्रकरणाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच शहरातील 5 नंबर साठवण तलाव 92 किलोमीटर पाईपलाईनचे काम, निळवंडे पाणी योजना निधी वळवणे, विकास कामांचे उद्घाटन आदी विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य करत काळे गटावर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेला कोल्हे गटाचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे कोपरगावातील काळे व कोल्हे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोपरगाव नगर परिषद कुणी चालवली? कोणाला कोपरगाव नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या बैठका होत होत्या. ज्यांनी चालवली त्यांनीच हे पैसे PWD वर्ग करण्याचं काय कारण होतं? आणि हाच महत्त्वाचा विषय हा कालच्या सर्वसाधारण सभेत 25 नंबरचा विषय होता. त्यांना माहिती आहे मान्यता द्यावं लागेल, लोक आपल्या नावाने ओरडतील, परंतु कोपरगाव नगरपालिकेचा या सगळा 57 आणि 67 कोटी रुपये निधी आणण्यासाठी 1% TSला 1% भरावा लागतो. सर्व परवानग्या घ्यायला 2 कोटी रुपयाचा खर्च, हा 2 कोटी रुपयाचा खर्च हा नगरपालिकेतून झालेला आहे, तो जनतेचा झालेला आहे, हा जनतेतून झालेला आहे. आणि हे पैसे तिकडं वर्ग करायचे, मग हा भार कुणी सोसायचा? आणि उद्या जनरल बोर्डापुढे हा विषय येऊन हा आपण मंजुरी द्यायची, त्या ठरावला NOC द्यायची. ही लायबिलिटी कोणावर? एखादा माहितीच्या अधिकारात गेल्यानंतर माहितीच्या अधिकारात गेल्यानंतर नगरपालिकेचा हा खर्च हा कुणी भरायचा? सगळी लायबिलिटी नगरसेवकावर आली असतील म्हणून ते कालच्या बैठकीला आले नाही. अशा पद्धतीचं काम यांचं चालू आहे. आता सुरुवातीलाच या पद्धतीने 5 नंबर तळ किती मोठा गाजावाजा झाला. लाख करोडो रुपये फ्लेक्सवर, जाहिरातीवर यांनी खर्च केलेत. पाणी येतंय का? येतंय पाणी? रोज पाणी देऊ शकतात? देऊच शकत नाही. एकमेव योजना होती निळवंडे शिर्डी कोपरगाव, परंतु ही योजना कोर्टात घातली, यांनीच कोर्टात घातली. आज मी तिला रोज पाणी देऊ शकलो असतो आपण, आज मी तिला. आणि आता 5 नंबर तळ रोज पाणी देऊ शकत नाही. नवीन फंड यांनी काढला, त्यामध्ये तळ्याचे काम बाकी आहेत. जे उरलेले 6 ते 5 तळे आहेत त्याचं एक्सकॅव्हेशन करून माती बाजूला काढायची, खोली वाढवायची. आता त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालून नवीन फंडा काढला, अस्तरीकरण करायचं त्याचं, परत 20-20, 30-30 फूट खाली घालायचं. ह्याच 12 एकराच्या तळ्यामध्ये 8 एकरच पाणी मिळतंय, ते पण मिळत नाही. 30 फुटाहून ते पाणी ओढायचंय. सर्व इलेक्ट्रिकचा भार हा नगरपालिकेवर येतो. जे फसव्या दुसरीकडे न्यायचा विषय काय आहे, त्यांच्या बगल बच्चांना पैसे मिळणार नाही ना, हे काय जमून देत नाही, हे काय जमत नाही. 57 कोटी रुपयाचे ओढून न्यायचे पैसे, ते त्यांच्या बगल बच्चांना पैसे मिळणारच नाही ना. मग दादागिरी होणार कशी? गुंड पाळणार कशी? आता गुंड कोण आहे? याच्यात मी तिथं होतो, मी म्हणतो अरे बाबा हो, सगळे आपले लोक आहे इथं, का तुम्ही याच्यात वाद घालताय? मी तिथं आहे ना, तुमच्या क्लिपमध्ये मी नंतर बघितलं ना, मी सगळं सांगतोय ना का बाबा हो तुम्ही तिथं वाद घालू नका, सगळे आपले लोक आहे, कशाला वाद घालताय तुम्ही? फालतू वाद घालताय. ते म्हणते भैयाजी म्हणते आहे का मग आपण बाहेर जाऊन बोलू, स्वामी समर्थांचं केंद्र आहे, आपण बाहेर जाऊन बोलू. हे दिसतंय ना दडदडीत. मग काहीतरी त्याच्यात कटछट करायची. भैया अहो चिडणार ना मंदिरात. जर तुम्ही फालतू धिंगाणा घालायचा प्रयत्न करताय, भैया कोण कुणी जरी असं चिडणारच ना. जो माणूस असेल तो चिडणार आहे, एक लक्षात घ्या. रेशन कार्ड विसरत नाही. त्यानंतर नवरात्रीमध्ये झालेला आमचे PA किंवा आमचे PA तर नक्कीच गुंड नाहीये. आणि जवळजवळ प्रत्येक वेळी यांच्याकडनं जो काही वार होतो, ज्या काही गोष्टी होतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, राजाभाऊ किंवा प्रसाद आढाव यांनी सांगितलं की हा फक्त तीळपापड आहे. 57 कोटीचा निधी
वळवण्यात आला बीएनसीकडे. त्यानंतर सर्वात मोठी निर्लज्जास्पद आणि घृणास्पद गोष्ट आहे की त्यांनी जनरल बोर्डमध्ये कोपरगावच्या विकासात्मक कामासाठी तिकडे येण्याचं सोडून पाठ फिरवली आणि निषेध करत बसले. काय तर तिथं वाद झाला म्हणून. अरे वाद कशाहून झाला? नगर विकासात्मक कामावरून वाद झाला का? कुठल्या तुमच्या एखाद्या विकासात्मक कामाच्या तडजोडीहून किंवा तुमच्या संवादून वाद झाला का? वाद कशाहून झाला? आणि तो जनरल बोर्डवर काढायचा. आणि जनरल बोर्ड काढत असताना त्या सभागृहामध्ये अतिशय लोकाभिमुख जनतेच्या हिताचे कामं त्या ठिकाणी तुम्ही संवाद करायला न येता तुम्ही पाठ फिरवता आणि तुमचा सर्वात मोठा तिळपापड झाला. तुम्हाला वर्क ऑर्डरवर कमिशन खायची सवय लागलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही 57 कोटी तो वर्ग बीएनसीकडे केला. जसं आता प्रसाद आडवाणी सर्व टेक्निकल गोष्टी सांगितल्या. जिथं 4 इंजिनियर बसलेले 3 इंजिनियरच्या हातात कारभार दिला. आणि कोपरगाव नगर परिषदेमध्ये तुम्ही निषेध करता, त्या बहिष्कार टाकता. त्या मिटिंगामध्ये बहिष्कार का टाकता? तुम्ही जनतेला सामोऱ्या जनतांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्हाला फुकट तिथं फक्त नाव लावण्याकरता दिले नाही, कोणशीला लावण्याकरता दिले नाही. तर प्रसादांनी पण सांगितलेले, जर तुम्ही म्हणता आमच्या वॉटर सप्लायच्या किंवा पाण्या टाकायच्या उद्घाटनाला आमचे नगरसेवक राहतात. अरे मग वाचनालयापासून अगदी पोलीस वसाहतीपासून बस स्टँड पासून दोन्ही पोलीस स्टेशन पासून ग्रामीण तालुका शहर या सर्व स्नेहलताताईंनी आमदार स्नेहलताताईंनी मंजूर करून आणलेलं आहे.